आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नमस्कार। काल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब काही कार्यक्रमानिमित्त श्रीगोंदा येथे आले असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी या ठिकाणी काही भाष्य काल त्यांच्या सभेमध्ये माझ्या गावाच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी केलं। त्यांनी भाषणात बोलताना त्या ठिकाणी लोणी व्यंकनाथ गावचा अनुभव मला फार चांगला नाही। त्या गावातील लोक भामटी आहेत। काही लोक अंधारात येऊन मला त्या ठिकाणी भेटतात आणि शेख मुहम्मद महाराज त्यांचं बघून घेईल अशा प्रकारचं काही वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी करण्याचं काम केलं। परंतु मी त्याच्यावरची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला आपल्यासमोर या ठिकाणी आलेलो नाही। या व्हिडिओच्या माध्यमातून मी खुलासा देण्यासाठी या ठिकाणी आज आलेलो आहे। सर्वप्रथम विखे परिवाराचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कायम आदर केलेला आहे। स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील असतील, नामदार साहेब असतील, सुजयदादा असतील, शालिनताई विखे पाटील असतील, या सर्वांचा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी कायम आदर केलेला आहे। परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस जे घडलं त्या बाबतीमध्ये त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया देण्याचं काम केलं। श्रीगोंदा तालुक्यामध्ये 192 गावामध्ये सुजयदादांना लोकसभेला मतदान त्या ठिकाणी कमी झालं। एकट्या लोणी व्यंकनाथ गावामध्येच नाही झालं। परंतु ते कशामुळे त्यांनी हे वक्तव्य केलं मला माहीत नाही, मी त्याच्या खोलातही जाणार नाही। परंतु मी या ठिकाणी खुलासा करू इच्छितो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रमदादा पासपुते आणि त्यांचे सहकारी लोकसभेच्या निवडणुकीचं नियोजन त्या ठिकाणी करत होते। माझ्याही गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवाजी लोंढे, सुदाम काकडे, रवींद्र डांगे, माऊली मडके, अंबादास मडके, विक्रम जाधव, अण्णा निंबाळकर, हनुमंत मगर, संतोष काकडे, नामदेव जठार, बाळासाहेब पवार आणि सचिन पवार हे त्यांचे बूथ प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करत होते। माझा एकही कार्यकर्ता त्या ठिकाणी बूथवर नव्हता, तरीही लोकसभेच्या निवडणुकीला मी त्यांच्याबरोबर त्या बूथवर थांबून त्या ठिकाणी सुजयदादाचं काम करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं। परंतु राजकारणामध्ये नेहमी कुणीतरी काहीतरी कोणाचं तरी कान भरण्याचं काम करतं, कुणाचं किती ऐकायचं हा ज्याचा त्याचा विषय असतो। मी त्याच्या खोलात जाणार नाही। परंतु लोकसभेला श्रीगोंदा तालुक्यातून जवळपास 40,000 मतदान हे सुजयदादांना कमी झालं। त्याची अनेक कारणं आहेत। त्याच्यातलं एक प्रमुख कारण ज्ञानेश्वर विखे म्हणून त्यांचे जे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी या ठिकाणी श्रीगोंदामध्ये ठेवले होते, त्यांच्या कामाच्या कार्यपद्धतीमुळे खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती। खऱ्या अर्थानं त्याच्या संदर्भात माहिती नामदार साहेबांनी आधी घ्यायला पाहिजे होती, तर ते सोडून त्यांनी सगळं सोडून दिलं आणि लोणी व्यंकनाथवर येऊन त्या ठिकाणी त्यांनी भाष्य केलं। काही हरकत नाही, मोठी माणसं आहेत, मोठ्या माणसांना कोणी काय बोलायचं, आमच्यासारख्या लहान माणसाचं ते काम नाही। पिंपरी चिंचवडचे भोसरीचे आमदार महेश लांडगे अजितदादांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 11 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला अजितदादा पवार यांना महेश लांडगे आरोतुरो बोलतायत भाषणामध्ये रोज। म्हणून काय अजितदादाने त्यांचं गर्वनात बांधलं का? हे राजकारणामध्ये या गोष्टी चालू असतात। परंतु ठीक आहे, महेशदादा आणि अजितदादा तरी तिन्ही जण एकमेकाच्या तोडीची माणसं आहेत, आम्ही तर लहान माणसं आहेत। आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं काय होऊन काय वाईटात वाईट होऊन काय होईल? विचारचं बिराड आहे, कायम पाठीवर असतं। आमचं घर काय नामदार साहेब उन्हात बांधणार आहेत का? परंतु मी याविषयी काही बोलणार नाही। विखे परिवाराचे माझ्यावरती उपकार आहेत आणि म्हणून मी कुठल्याही प्रकारचं वाईट वक्तव्य किंवा चुकीचे स्टेटमेंट त्यांच्याविषयी मी करणार नाही। कालही केलं नाही, आजही केलं नाही, उद्याही करणार नाही। परंतु आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा आपल्याला आदर नाही करता आला, निश्चितपणाने नाही केला तरी चालेल, परंतु अनादर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे।
कारण आपण अशा पद्धतीचं भाष्य करताना आमच्याकडून काय चुकलं हे या ठिकाणी आपण सिद्ध करून दिलं पाहिजे. परंतु हरकत नाही, मी त्याच्या खोलात जाणार नाही. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की त्या गावातील लोक भामटी आहेत. ते का असं म्हणले मला माहीत नाही. त्यानंतर ते म्हणले की मला अंधारात येऊन हे लोक भेटतात. मी आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगतो, 2022ला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला महाराष्ट्र राज्य बाजार समिती महासंघाचं अध्यक्ष केलं. मला पणन मंडळाचं संचालक केलं. माझ्या मुलाला महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचं त्याला उपमंत्र्याचा दर्जा मिळाला, तो व्हाईस चेअरमन झाला. माझी धर्मपत्नी या गावची सरपंच आहे. राजकारणामध्ये एवढा मान सन्मान आणि प्रतिष्ठा मला दादांमुळे या ठिकाणी मिळाली. त्यामुळं माझं कुठलंही काम असेल, छोट्यातलं छोटं काम असेल तर मी दादांकडे जातो, त्यांना भेटतो, ते माझं काम करतात. आणि मग मी अंधारात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटायला जायचं कारण काय होतं? मला त्यांना भेटण्याचा काही संबंध नव्हता. मी त्यांना कधीही भेटलो नाही. मी त्यांना अंधारातही भेटलो नाही, उजेडातही भेटलो नाही. मी आपल्याला या ठिकाणी खुलासा करतो की मी बाजार समितीचा अध्यक्ष झाल्यानंतर मी नामदार साहेबांना कधीही भेटलेलो नाही. हे त्यांनी जर मला सिद्ध करून दिलं की मी त्यांना कधी भेटलो अंधारात, तर मी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन. दुसरी गोष्ट, त्यांनी सांगितलं शेख मोहम्मद महाराज त्यांचं पाहून घेईल. काय हरकत नाही. मी मगाच सांगितलं की विचाराचं बिराड हे कायम पाठीवर असतं. जे होईल त्याला सामोरं जाण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याची तयारी आहे. 2006 पासूनचा मी राजकीय संघर्ष तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या नेत्यांबरोबर सातत्याने त्या ठिकाणी करत आलो. परंतु मी होऊन कधी संघर्ष केला नाही, उद्याही करणार नाही. परंतु नामदार साहेबांची काय इच्छा असेल मला माहीत नाही. परंतु या ठिकाणी मी अजून एका गोष्टीचा खुलासा या ठिकाणी करतो की मी फक्त सुजयदादांच्या वाढदिवसाला त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलो होतो. बाकी मी कधीही विखे परिवाराची भेट घेतली नाही. माझं कुठलंही काम मी त्यांना सांगितलं नाही. त्याचबरोबर या ठिकाणी मी एका गोष्टीचा खुलासा करण्यासाठी या ठिकाणी आज आलो आहे की नामदार साहेबांसारख्या एका वेगळ्या उंचीवर असलेल्या माणसाने, विखे परिवाराची महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठा आहे, अशा प्रकारे एखाद्या गावात येऊन, एका तालुक्याच्या ठिकाणी येऊन एखाद्या गावाविषयी आणि कार्यकर्त्याविषयी प्रतिक्रिया देणं नामदार साहेबांना कितपत योग्य वाटलं हे मला माहीत नाही. या सगळ्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.